करतो आणि तुम्ही नंतर सांगा त्याला काय वाटतं ते प्रश्न विचारा, काय वाटते ते प्रश्न विचारा. ते क्वेश्चनचं उत्तर इझी आणि इझी. त्याचं कारण काय, कारण त्या विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, मानसिक क्षमता आहे मेंदूच्या, त्याचा कॉन्स्टंट उभं केला तर काहीही घडू शकतो. म्हणजे विद्यार्थ्याला स्वजाणीव करून तुम्ही सांगा. आपण सांगतो ना की मला एसा होता नाही, तू बेस आहे का, तुम्हाला होता नाही, मला वाचलं होतं ना, मला पण असलं ना, मला जमलं नाही, तू करून दाखव. आपल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा विद्यार्थ्यावर लादत गेला तर विद्यार्थी तुमचा हातातून निघून जाईल. तर एवढंच म्हणा, तुला काय करायचं कर, जे करिअर कर ते बेटर करिअर कर. बिल गेट्स, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स, आणि माहिती असेल बिल गेट्स. बिल गेट्स जे कॉम्प्युटर चालू केलेला मायक्रोसॉफ्ट विंडोज मॅनेजर, तो आपली कहाणी लिहितो. तो म्हणतो की मी जगातल्या टॉपर केंब्रिज विद्यापीठातील जगातील टॉपर विद्यापीठामध्ये शिकलो. मी जगातल्या टॉपर विद्यापीठाचा पहिला व्यक्ती नाही, पहिला आलेलो नाही, परंतु माझे सगळे मित्र विद्यापीठात टॉपर आलेले आहेत आणि माझे सगळे टॉपर मित्र एका मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम पाहत आहेत. आणि त्या मायक्रोसॉफ्टचा आय एम द ओनर ऑफ दिस मायक्रोसॉफ्ट. म्हणजे एखादा बुद्धिमान, हुशार, जो वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करतो ते विद्यार्थी अनेक हुशार व्यक्तीला आपल्या अंडरखाली भेटू शकतो. तुमच्या भागामध्ये असणारे विश्वास नागरे पाटील आता नागपूर आयुक्त झाले. तुम्हाला माहिती आहे त्या व्यक्तीचा विषय कुठला, त्या व्यक्तीला किती मार्क पडले होते? 92 ला 1992 मध्ये त्या व्यक्तीला न्यू कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी असताना 92% मार्क पडले होते सायन्समध्ये. तो व्यक्ती म्हणतो मला सायन्स ठेवायचं नाही, मी सायन्स सोडणार आहे. त्याचे वडील सरपंच होते कोकण गावचे. ते म्हणाले मूर्खासाठी काय ते करू नकोस, थोडा चांगला पास आहेस, डॉक्टर हो, इंजिनियर हो, कारण त्याला डॉक्टर इंजिनियर मध्ये चांगलं स्थळ यायचं. ते वडिलांनी म्हटलं होतं चांगलं स्थळ मिळेल, डॉक्टर किंवा इंजिनियर हो. त्यानं सरळ डॉक्टर नाही, इंजिनियर नाही, सायन्स सोडला आणि तो थेट आर्ट्समध्ये आला. कोल्हापूर राजाराम कॉलेजात त्यांनी MA केलं, पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री 2 विषय ठेवले आणि तिथून पुढे 8 वर्षामध्ये एकाच वर्षात 7 जॉब UPSCचे त्याला आले. आणि तेव्हा तो सांगतो हुशारीपेक्षा विचार आणि ध्येय फार महत्वपूर्ण. आज अभिमान आहे आपल्या सांगली जिल्ह्याचा, नागपूर आयुक्त म्हणून विश्वास नागरेबद्दल काम पाहतो. त्यांनी सांगितलंय बुद्धिमत्तेला महत्व आहे तुमच्या, किती ब्रिलियंट आहे पण तुमच्या समोर असणारे टार्गेट तुम्ही कसं कॅच करता, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोणते परिश्रम घेता हे फार महत्वपूर्ण आहे. आणि अशा परिश्रम घेत असताना तुमची परिस्थिती वेगळी होती, आमच्या पाठीमागे 10-15 वर्ष परिस्थिती वेगळी, आता परिस्थिती वेगळी आहे. आता सिलेबस बदलला, विचार बदलले, आता सगळं एकच सांगते कृतीयुक्त अध्यापन पद्धती. आपल्याला पाठांतर पद्धती होती, आता नाही. आता कृतीयुक्त, विद्यार्थ्याला कृती करणं गरजेचं आहे. कृती करत करत शिकतो म्हणजे विद्यार्थ्याला खेळत खेळत शिकवायचं आहे. आणि त्यामुळे पालकांच्या भूमिकेमध्ये असताना तुम्ही अभ्यास पाठीमध्ये काठी घेऊन बसतो काय चालतं, कारण प्रत्येक विद्यार्थी कॅपॅसिटी आहे. मेंदूमध्ये किती मेमरी साठवायची कॅपॅसिटी आहे. 10 MB काळामध्ये आपण 11 MB जर कोणाला गेलो तर ते 1 MB लॉस होतो आणि ऑटोमॅटिक विस्तार वाढायला लागतो. विद्यार्थ्यांना तुमची, आमची, पालकांना तुमची, आमची मेमरी असेल त्याची कॅपॅसिटी तुम्ही कॅच करण्याची, तुम्ही कॅच करणार आणि नाही ती सोडून देणार. आणि पुन्हा प्रश्न येतो तुम्ही सगळं सांगायचं पण आम्ही काय करायचं. आता आपण एवढंच करायचं, जो तुमचा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याशी रोज 15 मिनिटं संभाषण करा. तू कसा आहे, तू चुकीचा जरी असेल तरी बेटा ये बरं शाळेत काय तास आज 15 मिनिटं, तुमच्या 24 तासापैकी फक्त 15 मिनिटं द्या. आज शाळेत काय झालं, हा तास आला का, बरोबर. तर पहिल्यांदा सोपं विचारा, मराठीचा कुठला टॉपिक शिकवायचा झाला, शिसाव झाला काय शिकवलं मराठी विचार ना. तुमचं रिलेशन आहे विद्यार्थी आणि पालक या दोघांच्या मध्ये रिलेशन इतकं उद्धार करा की त्याला सांगायला कशाची भीती पडू नये. तू कधी सांगेल मग आई आम्ही ना आज वर्गात तुम्ही चेष्टा केली आहे काय, तो बोलला बोलतो का, बोलता बोलता तो कोणतीही गोष्ट शाळेच्या हातापासून दाखवणार नाही असं वातावरण किंवा महिना 2 महिन्यात तयार करा. हो त्याला सांगा बेटा तुला चालण्यासाठी पायाचा एक कंदील दिलेला आहे, तू फक्त पायाकडे बघून चालू नकोस, तू ध्येयाकडे बघून चाल. तू साधा मुलगा नाही आहेस, तू खूप मोठा आणि वेगळा मुलगा आहेस. एक आई ही विद्यार्थ्याला घडवण्यामध्ये सर्वाधिक प्रभावी व्यक्ती होतं विद्यार्थ्या घडवण्यामध्ये. का
कारण जन्म झाल्यापासून आईच्या कुशीतून उबदारपणा वातावरणातून जन्मलेला मुलगा जेव्हा आईचा हात डोक्यावर येतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये 50% टेन्शन कमी झालं असतं. कारण त्याचा बिलीव आईवरती आहे, आईची श्रद्धा त्याच्यावरती आहे. म्हणून पहिल्यांदा आईने विद्यार्थ्यांच्या मनात ते म्हणा तुला काय व्हायचं आहे, तुला काय व्हायचं, तू म्हणे मला डॉक्टर व्हायचं आहे, तू म्हणे मला व्यापारी व्हायचं आहे, तू म्हणे मला शाळा व्हायचं, शेतकरी व्हायचं आहे. बेटा शेतकरी बन, पण शेतकरी असा म्हणा अनेक चॅनलचा फरक आहे त्या शेतीमध्ये कसा विकास केला असतो. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये करिअर आहे, प्रत्येक गोष्टीत करिअर आहे. मार्केटिंग मध्ये करिअर आहे. रस्त्यावर माल विकणारा माणूस आणि शब्दात देऊ शकतो, फक्त त्यानं मार्केटिंग कसं करावं त्या गोष्टी करायला पाहिजे. शिक्षणाची क्लास करत असताना शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, संस्काराचा वाढ वाहत असताना प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व्हा. आता अग्रेसर बनण्यामध्ये आई वडिलांची भूमिका फार महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा तुमचं पाल्य सक्सेस ठरेल ना तर ते सांगतंय मी माझ्या आईमुळे घडलो, मी माझ्या बाबामुळे घडलो, मी माझ्या गुरुजनांमुळे घडलो, मी माझ्या शिक्षकांच्यामुळे घडलो. हे घडत सांगत असताना 100 लोक म्हणतील की माझ्या शिक्षकांच्यामुळे घडलो, पण त्यातल्या 100 पेक्षा अधिक मुलाचा काळपणा आई वडिलांच्यामुळे शिकलो हे फार महत्त्वपूर्ण असतो. जेव्हा मी चुकलो तेव्हा आईच्या खुशीमध्ये ढसाढसा रडलो, आईने समजून सांगितलं आणि माझ्या करिअरची सुरुवात झाली. पालकांच्या भूमिका तितक्याच महत्त्वपूर्ण. हजार जरी अपराध केला ना आपण सर म्हणजे माझं पोरगं लई चांगलं, त्या शेजारणीचं पोरगं आहे ना त्यानेच बिघडलो, ती पण तेच म्हणते माझं पोरगं लई चांगलं, हिचं आहे ना हिनेच बिघडलं. आपण एकामेकावरती नावं ठेवण्यामध्ये एवढे पटाईत आहोत, पण आपलं पुढे चुकलंय, माझ्या पोराचं पुढे चुकलंय हे बघायलाच काय. कारण जेव्हा जेव्हा पालक भेट देतात सर माझं पोरगं असं नाही, तोही म्हणतो माझं पोरगं असं नाही, माझं पोरगं कसं आहे त्या मित्रालाच माहिती असते काय करायचं. आणि म्हणून या दोघांच्या रिलेशन कुठलाही असेल, तुम्ही रिलेशन तोडायचा म्हटला तर मुलगा तुम्हाला विरोध करायचा होता. कारण या वयामध्ये तुम्ही कितीही समजून सांगा त्याचं अंडरस्टँडिंग नसतं, तर तुम्ही त्याला समजून घेतला तर त्याची समजूतपणा वाढत असते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पालकांच्या भूमिका तितक्याच फार महत्त्वपूर्ण आहे. आणि सगळ्या भूमिकेमध्ये जेव्हा जेव्हा काही तुम्हाला अडचण येईल हळूहळू आपल्याकडे येत चला, शिक्षणाची संवाद झाला, किमान एक वर्ष तुम्ही तुमच्या पद्धतीनं हळूहळू बदल होत जाते, चांगले बदल होत जाते. निश्चितपणे अशा चिंतूया प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणी येत असतात, तुम्ही आम्ही संस्था सगळे शिक्षक एक राहाव्या आणि निदान त्या सगळ्या मुलांचा 100% निकाल चांगला निकाल आणि चांगली सुसूट घडूया. त्यासाठी तुम्ही सगळं आला थोडंसं ऐकून घेतला त्याबद्दल संस्थेबद्दल मी तुमचे धन्यवाद करतो आणि थांबतो. जय हिंद. बोलणे करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन, योग्य दिशा देण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. मी कलु शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी पालकांना मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिक्षण दिवसकर विद्यार्थी ज्युनियर कॉलेज आज सन 2026-27 पालक सभा या ठिकाणी संपन्न होते. सन्माननीय व्यासपीठ प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय दाभाडे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पवार सर, कलु शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक कुंभार सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व शिक्षक मुल्ला सर, ठाकरे सर, उपस्थित सर्व शिक्षक आणि 2026-27च्या या वर्षामध्ये आमच्या वर्गशाळेमध्ये केलेले आपण सर्व सूर्य पालक बंधूंनी प्रथमतः संस्थेच्या माध्यमातून आजच्या पालक सेवेसाठी मी संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि आभारी मानतो. खरं वास्तविक पाहता अनुभवी जगते असं म्हणतात. पवार सरांनी बरंच गेले अर्धा पाऊण तास चांगलंच जे काय ब्रेन वॉश आहे तो ब्रेन वॉश आपला पालकांचा केलेला आहे. असं वाटत असेल की कुठं बुद्धी झाली ना आपण पालक झालो, जिथं जाय तिथं आपलं जिथं असेल तिथं कोणी संधी सोडत नाही आपल्या पालकांना तत्वज्ञान शिकवण्याची. पण खरं वास्तविक पाहता आपला मुलगा भविष्यामध्ये घडल्यानंतर एखाद्या चांगल्या पोस्टवरती गेल्यानंतर ही कुणाची ज्यावेळेला समाज विचारतो त्यावेळेला आपलं मुलाच्या भविष्य आपल्या आयुष्याचं पिंतक आहे असं म्हणणं त्या ठिकाणी वावरत आहे. मित्रांनो आज पाहतोय सध्याची परिस्थिती काय आहे, भौतिक सुविधांची परिस्थिती काय आहे
आज सर्वत्र अडीअडचणी आहेत आणि ह्या अडीअडचणीवर मात करण्याचं फार मोठं आव्हान आपल्याला आहे. आज या आव्हानावरती मात करण्यासाठी आपण शिक्षकांच्या वरती विश्वास ठेवून आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवतो. रोज एक 5-10 मिनिटं जे काय होतंय त्या मुलाशी मैत्री करून आपण आपल्या पाल्याशी संवाद साधणं, त्याची मैत्री करणं, त्याला येणाऱ्या अडचणी समजावून सांगणं ही काळाची गरज पडते. परीक्षा तर काही संपत नाही. एक परीक्षा झाली की दुसरी झाली की तिसरी. 10वीचं वर्ष जे म्हणतो आपण ते आपल्याला एक आपल्या जीवनाला कलाटणी देणारं वर्ष आहे म्हणून आपण त्याच्यावरती फोकस करत असतो. 10वीच्या परीक्षेत चांगले मार्क्स पडल्यानंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स दिशा करते. परत अगर 12वी होते, 12वी परत CET आहे, नीट आहे, GE आहे, याही सारख्या परीक्षा आहेत. प्रत्येक ठिकाणी आव्हान आहेत आणि या आव्हानातून अगदी सोनं कसं अगदी आधीच्या सलग्यातून तावून निघतं, तसे आपल्या मुलाचं भविष्य तावून उज्ज्वल करण्याकरता त्याची वाटचाल करत असते. आज आपण पाहतो की परवाच एका व्याख्यानामध्ये आपण ऐकलं की तुकाराम मुंडे जे आता सध्या फार चर्चेत आहेत, IAS ऑफिसर आहेत आणि त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की मी आता 10वी पर्यंत TV आणि मोबाईल कधीही पाहिला नव्हता. याचा अर्थ असा नाही त्यांनी TV मोबाईल पाहिला म्हणून इतकं मोठं यश संपादन केलं, पण त्याची आवड किती आहे, त्याची गरज किती आहे हे इतकं समजून घेऊन आपण रोजच्या दैनंदिन परिस्थितीमध्ये आपल्या मुलाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी शिक्षकांना त्याने आमचे सहकार्य पाहत असतात. त्याचं शुद्धलेखन कसं आहे, त्याचा इंग्रजीचा अभ्यास कसा आहे, गणिताचा अभ्यास कसा आहे, त्याच्या परीक्षा कशा आहेत, त्याचा सहवास कसा आहे, त्याची मैत्री कशी आहे, ह्याही गोष्टीकडे आपण पालक म्हणून पाहणं गरजेचं आहे. आज गरज आहे आपल्या मुलांना संरक्षित करण्याची, चांगल्या विचारानं त्याला एक चांगली दिशा देण्याची गरज आहे. आणि हे आव्हान हे जरी शिक्षकाचं जरी असलं तर शिक्षकाच्या पेक्षा आपलेही आहे. शिक्षक आणि पालक आणि संस्था या सर्वांच्या सहयोगातून आपल्या मुलाचं चांगलं भविष्य करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. भौतिक सुविधाची जोड आम्ही शिक्षणामध्ये आमचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात. स्मार्ट बोर्डचा वापर आहे, दैनंदिन परीक्षा आहे, साप्ताहिक परीक्षा आहे. फक्त तुम्ही त्याचा आढावा घ्या की बाबा कुठं आहे, काय आहे. काय जर चांगल्या सूचना असतील तर सूचना आमच्या शिक्षकांशी शेअर करा की जेणेकरून त्याची अंमलबजावणी त्या मुलांच्यासाठी इतर मुलांच्यासाठी चांगल्या पद्धतीने करता येईल. हे संवाद जरी असला तर एकमेकाच्या हातात हात घालून आपलं ध्येय एकच आहे की आपल्या मुलाचं भवितव्य करायचं आहे. आणि हे घडवत असताना आपल्या सहकार्याची, आपल्या साथसोबतीची, आपल्या विचाराची गरज आहे. आणि हे सर्वजण आपण एकत्रितरित्या करूया. 10वीचं जरी वर्ष असलं कोणत्याही प्रकारचे टेन्शन न घेता, काही वाईट होत नाही, काही नाही. सायन्स नाही झालं तर आर्ट्स आहे, आर्ट्स नाही झालं तर कॉमर्स आहे, काही नाही झालं तर चांगला व्यवसाय आहे. परंतु ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण चांगल्या त्याच्याकडून घेऊया, त्यात चांगलं तयार करूया. उगाच त्याच्यावरती अवांतर बोजा न देता मुळात बुद्धिमत्ताची साथ हवीच आहे, परंतु त्याला शारीरिक साथ पण हवी आहे. आपल्या मुलांची तब्येतही चांगलं राहणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचा एक पालक म्हणून एक साकारण्याचा चांगला विचार करूया आणि विद्यार्थ्याचं भविष्य घडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. संस्था, शाळा सदैव आपल्या बरोबर आहे. आपल्या मार्गदर्शनाची वाट आम्ही पाहत आहोत. निष्पक्षपणे आपण आमच्या सूचना सांगा, आम्ही त्या पार पाडू आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपण संस्था शाळेच्या माध्यमातून घेऊया आणि विद्यार्थी घडवूया, आपला समाज घडवूया. हीच अपेक्षा आपल्या सर्वांच्याकडून व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि पालक सभेच्या उपस्थितीबद्दल काहीपेक्षा जास्त पालक सभेला उपस्थित राहा. आपल्या शंका, आपल्या अडचणी शेअर करा. हीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. मुलांचे भविष्य, यश, पालकांचे समाधान, परीक्षा, करिअर सोबत एकत्रित विद्यार्थ्यांचं यश बघण्याचं जे आपल्याला हे आहे साधं शिक्षक, संस्था, प्रशाला, तुम्ही पालक म्हणून हे यश कसं निर्माण करू या विषयीची प्रयत्न. खूप सुंदर मार्गदर्शन, धन्यवाद सर. विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया म्हणजे शिक्षक, विद्यार्थी व पालक असा एक दुवा असतो. विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया हा शाळेत रचला जातो, परंतु या पायाला बळकटी देण्याचे कार्य पालक आणि शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच घडते. इयत्ता 10वी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे व निर्णायक वर्ष आहे. विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आपण सर्व पालक बंधू भगिनी, आज ही पहिली पालक सभा जरी असली तरी सुद्धा या पालक सभेतून मला असं म्हणावंसं वाटतं की कुठलंही काम आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ते योग्यरित्या आणि चांगल्यारित्या करणे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये असं एक म्हण आहे की वेल बिगन इज हाफ डन. म्हणजे आपण जर चांगली सुरुवात केली तर आपलं अर्ध काम होऊन जातं.
आणि म्हणूनच प्रत्येक पालकानं या दृष्टिकोनातून आपल्या पाल्याच्या बाबतीत विचार केला पाहिजे की जी सुरुवात आपण करतो ती चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे आणि ती सुरुवातीपासूनच आपलं काम आहे ते आपण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी गुणवत्ता वाढीसाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी माझ्यासमोर आहेत त्या मला तुम्हाला शेअर करायला आनंद वाटतोय. तर प्रथमतः आपण विद्यार्थ्यांच्या संदर्भात असलेले दैनंदिन अभ्यासाचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. आपणाला माहित आहे आपला पाल्य सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी जवळपास 5-5:30 वाजेपर्यंत हा त्या शैक्षणिक कामामध्येच बिझी असतो. सकाळी 6ला तो क्लासला जातो, क्लासला जाऊन आल्यानंतर पुन्हा 9 पर्यंत तो घरी येतो, कसं तर जेवण करून पुन्हा शाळेत येतो, शाळेतून पुन्हा 5:30 पर्यंत तो इथं असतो. आणि मग या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण त्याच्या दैनंदिन अभ्यासाचं नियोजन कसं आहे काय हे आपण थोडंसं पडताळून पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो त्यावेळेस त्याच्यावर आलेलं बर्डन किंवा फ्रस्ट्रेशन काय आहे याचा सुद्धा विचार आपण पालक म्हणून करणं फार महत्त्वाचं आहे. वास्तविक पालक आणि शिक्षक हे आपल्या पालकाच्या गुणवत्ता वाढीच्या गाड्याची 2 चाकं आहेत. याच्यात एक चाक जरी निसटलं तर गुणवत्ता वाढीचा हा जो काही गाडा आहे तो पुढे जाणं अशक्य होईल, तो तिथंच गिरट्या घालेल. आणि म्हणून आपण पालक असो किंवा शिक्षक दोघं